रात्र 41वी भस्ममय मूर्ती. आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, "का रे नाही भेटायला आलास? तुला त्यांनी कळवले नाही का? त्या दिवशी रागावून गेलास, अजून राग गेला नाही का तुझा? लहान मुलांचा राग लवकर जातो, मग तुझा रे कसा जात नाही? ये, मला भेट." सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसेसेच होई. आज आई फार आजारी असेल ना, असे म्हणते. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो असे वाटे. परंतु किती दूर जावयाचे? 2 दिवस जायला लागतात. आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास. मला वाटत होते. जीवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावे असे वाटे. परंतु पैसे. मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचे नाव नामदेवच होते. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम व जितकी भक्ती होती, तितकेच प्रेम व भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझाच झाला होता व मी त्याचा. माझ्या हृदयातले सारे न बोलता त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपाया. देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दुःख न बोलताही समजते. नामदेवाला माझे सुखदुःख समजे. माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचत असे. जणू आम्ही एकमेकांची रूपे होतो. जणू 2 कुडीत एक मन होते, एक हृदय होते. जणू मनाने व हृदयाने आम्ही जुळे होतो. नामदेव, मला घरी जावे असे वाटत आहे. आई फार आजारी आहे असे वाटते. सारी हुरहुर लागली आहे. मी म्हटले. मग जा, भेटून ये, तो म्हणाला. आईला डोळे भरून पाहून येईन, पण पैसे? मी म्हटले. काल नाही का माझी मनी ऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे. 10 रुपये आहेत, तुला पुरतील. आईला भेटून ये, माझा नमस्कार सांग. जा, नामदेव म्हणाला. थोडेसे सामान घेऊन मी निघालो. स्टेशनवर नामदेव पोचवावयास आला. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले. पत्र लगेच पाठव बरे श्याम, नामदेव म्हणाला. होय, मी म्हटले. तुझ्याबरोबर मी आलो असतो, पण पैसे नाहीत, तो म्हणाला. तू माझ्याबरोबरच आहेस, मी म्हटले. गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्याआड झाडला. गाडी सुटली. डोळ्यातून पाझर सुटले. शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रुसिंचन करीत मी जात होतो. बोरी बंदरवर उतरू तसाच परभारे मी बोटीवर निघालो. कारण गिरगावात भावाला भेटावयाला गेलो असतो तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. रवींद्रनाथांची गीतांजली माझ्या हातात होती. आई, माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर उडेल हे मी वाचित होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळ हे अश्रूंशिवाय द्यावयास दुसरे काय नव्हते. मध्येच मी गीतांजली मिळत असे व समोरच्या उचंबळणाऱ्या सागराकडे बघे. या सागरावर सतत रंग उधळीत असे. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग दृष्टीसमोर सारी येत होते. हरणे बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हरणे खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकट्या बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडे बांधले. आणखी 7-8 तासांनी आईचे पाय पाहीन, प्रेमाने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन, असे माझ्या मनात होते. हरणे बंदर आले. पडाव बोटीजवळ आले. त्यात माणसे उतरली. मीही पडावात उतरलो. बंदरावरून कोणीतरी माझ्याकडे पाहत होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची मूर्ती होती? पडाव उभा राहिला. मी पटकन उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपझप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या दृष्टीस कोण पडले? मावशी. माझ्या दृष्टीस मावशी पडली. मावशी, तू इकडे कोठे? परत जातेस होय पुण्याला? आईचे बरे आहे वाटते, असे मी विचारले. मावशीच्या गंगा यमुनांनी उत्तर दिले. मावशी, बोलत का गं नाहीस? मी काकुळतीने विचारले. श्याम, तुझी आई, माझी अक्का देवाजवळ गेली रे, ती म्हणाली. माझा शोकसागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हते. मला बोलवलेत का गं नाही? मला स्वप्न पडले म्हणून मी निघालो. स्वप्नात आई मला हाक मारी, परंतु आता कुठली आहे? कायमचीच अंतरली माझी आहे, असे म्हणून मी रडू लागलो. श्याम, त्या दिवशी तुझीच सारखी आठवण काढीत होती ती.
तूच तिचा सारखा दिसत होतास. म्हणे अजून हट्टीच आहे माझा श्याम. 2 दिवसात अक्का जाईल असे वाटले नव्हते. मी तुला बोलवायचे ठरवले होते, परंतु त्याच दिवशी अक्का गेले. सारे प्रयत्न केले, तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे ना तुम्हाला. अक्काने तुम्हाला माझ्या पदरात घातली आहे. मी तुम्हाला आईची आठवण होऊ देणार नाही. ओगी, किती रडशील रे बाळ, मावशी मला समजावीत होती. मावशी, माझे केवढाले मनोरथ. माझ्या आईला सुख देईन, तिला फुलासारखी ठेवीन असे मी म्हणत होतो. परंतु आता कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल तर कशाला शिकू? मी म्हणाल, तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शिक, आमच्यासाठी शिक, जगासाठी शिक. आईला प्रेम देणार होतास ते जगाला दे, जगातील दुःखी मातांना दे. मावशी नवीन दृष्टी देत म्हणाली. मावशी, तू परत निघालीस? मी विचारले. होय, येते माझ्याने राहावे ना. तू घरी जा. उद्या 3रा दिवस. अस्थि सिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका म्हणून उत्तरक्रियेला आलास. येताना अस्थि घेऊन ये, गंगेत नेऊन टाकू, मावशी म्हणाली. मावशी, मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ? मी म्हटलं. त्या अंधारात आईचा चंद्रमुख नसला तरी वडिलांचा तारा आहे, तुझ्या भावांचा तारा आहे. तेथे सारा अंधार नाही, तेथे प्रेम आहे. जा घरी, त्यांना धीर दे. तू शहाणा विचार करणारा, गीतांजली, गीता वाचणारा आहेस, मावशी म्हणाली. श्याम, आलास का? थांब हो, देवाला गुळ ठेवते. असे आता मावशी कोण म्हणेल मला? मी म्हणालो. श्याम, या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली तरी प्रेमरूप आई, स्मृतिरूप आई तुझ्याजवळ आहे. जेथे जाशील तेथे आहे. चल, तुझ्यासाठी गाडी ठरवू. असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरवली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली. मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवनसमुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटातून वर येत आहे असे मला दिसे. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. करुणामयी मूर्ती, तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली. शेवटी मी एकदासा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्यावेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात कुठली गाणी? तेथे हाय हाय होती. घरात एक मिणमिण दिवा जळत होता. बेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावर बसलेले होते. श्याम, 2 दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून बाळा, ते म्हणाले. पुरुषोत्तम जागा झाला. अण्णा, अण्णा असे म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हाला कोणासही बोलवत नव्हते. दूरवांची आजी म्हणाली, तुझीच आठवण काढीत होती हो श्याम. तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तरक्रियेला तरी आलास. रडू नको. आता उपाय काय आहे? तुम्ही मोठे होत, हीच तिची इच्छा. मी ऐकत होतो. अस्थि संचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजी बरोबर होते. नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात करण्यात आला होता तिथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जशाचा तसा भस्ममय देह होता. वाऱ्याने एवढी देखील मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला आम्ही वंदन केले. सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. अत्यंत शुद्ध असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्याने आधीच देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्मा इतकाच तो पवित्र होता. मनाने तर ती पवित्र होतीच होती. लावला. मी हात लावला. भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणात अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढे भाग्य. मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले. ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले. स्वतःच्या पत्नीच्या गळ्यात घालण्यासाठी नेले. सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एक दिवस जात होता. पुरुषोत्तमाच्या तोंडून एक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणींचे पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम माझ्याजवळ वाचित असे व मी ऐकत असे.
शेजारच्या इंदू राधाताई यांनी सुद्धा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत. आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल की, असे माझे विचार मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असे म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजीने काव काव करून कावळ्यांना आमंत्रण दिले. आला. एक कावळा आला. तो दुसराही आला. चुलते म्हणाले, आम्हाला बरे वाटले. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडाजवळ बसत शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती गिरट्या घालीत, परंतु स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले. मी म्हटले, आई, तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही. तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर वहिनी प्रेम करू. तरीही कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडी झाला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून शिवतात. परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एवढ्यात दर्भाचा नका करू. नदीवरून जड अंतकरणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळी शेजारीच पिंड ठेवले. भोवती कावळे जमले, परंतु एकही शिवेना. शेवटी माझी दूरवंची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, यशोदे, काही काळजी करू नको. पुरुषोत्तमाला मी आहे. त्याचे सारे मी करीन. काय चमत्कार! आजीचे ते शब्द ऐकता झटकन कावळा शिवला. माझ्या डोळ्यात पाणी आले. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरुषोत्तमाला घरी आजीजवळ आता राहणार. तो घरात खोड्याळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई, केवढे तुझे प्रेम! तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे व समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल याची कल्पना या संसारातील आईवरून येईल. स्वतःच्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठीच ह्या छोट्या आईला ती जन्ममाऊली पाठवीत असते. गड्यांनो, माझी आई गेली. तिचे जीवन सरले तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाही तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहेत, त्यांच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, तोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊ सारे प्रेमाने परस्परास मदत करतील, श्रेष्ठ कनिष्ठ मारणार नाहीत, एकमेकास वाढवतील, पाळतील, पोसतील, हसवतील. ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार. तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार.